नमस्कार मित्रमैत्रिणींनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऋषिकेशचा राग तर खूप वाढलेला असतो आणि ज्या इथे ऐश्वर्याला बघून त्याला संताप आलेला असतो. मात्र ऐश्वर्या मुद्दामच हात जोडत सगळ्यांना म्हणत असते, प्लीज मला घरात घ्या. माईंनी तर ठाम नाकार दिलेला असतो. आता त्यावर नाना म्हणतात, तू इतकी मोठी चूक केली आणि तरी तू म्हणते की मला घरात घ्या. ते आता शक्य नाही आहे. तुला मी आता ह्या घरात एक मिनिटही थारा देणार नाही. त्यावरती आता ऐश्वर्या गयावया करत बोलते की माझं चुकलं, पण मला आता माफ करा. त्यावर नाना परत म्हणतात, तुला जर तुझे चुकीची खरंच पश्चाताप होत असेल आणि तुला खरंच वाटत असतं ना, तर तू या अगोदरच सगळ्यांना तुझं खरं खरं काय आहे ते सगळं सांगितलं असतं. मग हे सगळं ऐकून इथे सारंगलाही खूप वाईट वाटत असतं, पण तो काहीच बोलत नाही. मग ऐश्वर्या लगेच म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला आता घरात घेत नाही आहे ना, मग तुम्ही जोपर्यंत मला घरात घेत नाही तोपर्यंत मी इथे दारात बसून राहील. आणि मग सगळेजण निघून गेल्यावर ऐश्वर्या इथे बाहेर बसते आणि तिथेच खाली बसून राहते. आता हे सगळं बघून इकडे सारंगला खूप वाईट वाटत असतं. तो खिडकीतून ऐश्वर्यालाच बघत असतो आणि सारंग हे बघतोय हे जानकीही बघत असते. ती पाणी ठेवायला आली असते तेव्हा ती बघते तर सारंग खिडकीतूनच ऐश्वर्याला बघत असतो. आता जानकी ऐश्वर्याला घरात घेईल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.